हाईटची प्रॉब्लेम होते मला. सावकाश आहे का? बॅटरी जाते ना, चालू करा. सावकाश. बघू शकता साप कसा टाकीत बसलाय. पहिला त्यांच्या इथे ट्रिंकेट पकडला, त्यानंतर हा तर टाकीत पडलाय. कधी किती दिवस झाले माहिती नाही. त्याला खायला पण मस्त बेडूक मिळाले, राहायला छान जागा मिळाली, त्यामुळे आहे. आणि इथं त्यानं कात सुद्धा सोडलाय. बघू शकता इथे सापाची कात पडलेली आहे. आणि भरपूर दिवस झाले तो इथंच या टाकीमध्ये आहे. आपण याला आता पकडूया, कारण बेडूक इथले संपले, त्यातल्या नंतर मग खायला काय मिळणार नाही. असं त्याला पकडलं. सावकाश सावकाश. थांबा, ते हे दोरी हे करा. दोरी एक नाही तर दोन साप मिळाले इथं. त्यांचा रात्री किती वाजता दिसलं तुम्हाला? ते 5 वाजता सकाळी पहाटे 5 वाजता त्यांना दिसलं साप. आणि तो किचन रूम मध्ये खिडकीत कसा बसलेला बघितला. त्याच्यानंतर हा किती दिवस झाले आहे? तो आहे 15 दिवस. 15 दिवस झाले आहे साप. कात सुद्धा टाकलेला त्यांना बघितला तुम्ही. आणि आतमध्ये बेडूक आहेत त्याला खायला, त्यामुळे तो तिथं आरामात बसून होता आणि राहिलेला होता. तसं तर साप महिना जरी खाल्ले नाही तरी तर ते चरबी साठवून ठेवतात आणि ती यूज करतात ते. पण त्याला खायला वगैरे होतं, त्यामुळे तो आरामात तिथं राहिलेला होता. पण जेव्हा ते बेडूक वगैरे संपतील तेव्हा त्याला मग काय खायला मिळालं नसतं, त्यामुळे पकडायची गरज होती. टाकीत आतमध्ये पर्यंत तो आतमध्ये होता टाकीत. सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंय. असे साप येऊ शकतात. दोन्ही पण बिनविषारी होते, पण विषारी साप सुद्धा येऊ शकतात. आता बिनविषारी साप आले म्हणजे विषारी सुद्धा आजूबाजूला आहेत, त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजेत. आजूबाजूचा परिसर क्लीन ठेवा, स्वच्छ ठेवा, जेणेकरून साप जरी आला तरी तो दिसून येईल. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा. धन्यवाद. लोकांना वाटेल की हा काय म्हणजे मुद्दामून साप सोडून तुम्ही पकडला काय? हा योगायोग आहे आणि एकाच वेळी 2 साप सुद्धा घरामध्ये येऊ शकतात. त्यामुळे आणि 2 वेगवेगळ्या जातीचे, एकाच जातीचे नाही, 2 वेगवेगळ्या जातीचे साप होते ते.